म्हणजे दासबोधात नानांचा उल्लेख दासबोधातच आलेला आहे. म्हणजे मूर्खांची लक्षणं आहेत ना. नाही नाही, रामदासांनी ज्या 2 ओळी लिहिल्या होत्या की म्हणजे त्यातली पहिली ओळ तितकीशी नाही आहे तुम्हाला लागू पडणारी, पण तरी ती ओळी अशा आहेत की वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा. आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा वेश बावळ्यासारखा वाटू शकतो, आपण त्याचे यमक तेल लावत गेलं असं म्हणू. वेश असावा साधा परी अंगी नाना कळा. का असं म्हटलं नाना कळा? म्हणजे की नाना पाटेकर नट म्हणून माहितीच आहेत, दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख झाली आहे, होईल, निर्माता म्हणूनही माहिती आहेत. नाना अप्रतिम चित्रकार आहेत, नाना लिहित असतात, नाना कविता करतात, त्यांचा कलेचा व्यासंगही अप्रतिम आहे. एवढं सगळं असताना अंगी नाना कळा असताना संगीताच्या वाटेला तुम्ही गेलात का कधी? किंवा नरड तेवढं नाही जमलं आम्हाला. का म्हणे? खरं तर लॉकडाऊनमध्ये खरं एवढा वेळ होता आणि अनेकांना असा प्रश्न पडला की नाही, ते तू शिकलेलं मला कळलेलं. मी शेवटचा प्रश्न तुला मी विचारणार आहे. नाही, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणून बोलवलंय, परत मला येऊ देणार नाही ते. कारण पण लॉकडाऊनमध्ये मग तुम्ही काय कसा? कारण सगळ्यांना प्रश्न असा की नक्की म्हणजे स्ट्रगलिंग ॲक्टर्स असतात त्यांनी काय केलं हा विचारायला तसंही कोणी येत नाही, पण जे स्टार्स आहेत त्यांनी कसा वेळ घालवला असा प्रश्न आहे. प्रश्न तू कधी विचारणार आहेस? हा विचारला की मी आता. काय त्याच्यात तुम्ही गाणं नाही, शक्य नाही. हां, मी आपलं जरा एक श्वास असा हे व्हावं म्हणून जरा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही. मी हा चित्रपट पाहिलाय बरं, मला त्याच्याबद्दल बोलू दे आधी. राहुलला मी गायक म्हणून खूप वर्ष ऐकतोय, मुलासारखा आहे तो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला अभिनयाचं जर पारितोषिक मिळालं नॅशनल अवॉर्ड तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला उगाचच कोणाबद्दल छान बोलता येत नाही, नाईलाजापोटी मी हे बोलतोय. राहुल इतका अप्रतिम काम केलेलं आहे, इतका अप्रतिम काम केलेलं आहे. तू तुझ्या आईचा रोल केलाय. तू एरवी तुझ्या त्या सिरियलमध्ये मला तू अजिबात आवडायची नाहीस, पण ते कुठली जी होती ती. पण ह्याच्यातलं काम बघितल्यानंतर माझं मत अगदी पूर्ण बदललं. काय इतका अप्रतिम काम केलंयस तू. म्हणजे सगळीच, म्हणजे कोणीही अनाठाई तिथे नाही आहे. संगीताच्याबद्दल बोलायचं नाही कारण तो माझा प्रांत नव्हे, मला ते ऐकायला मिळालं, त्याच्यात आम्ही धन्य आहोत. पण अप्रतिम सिनेमा पाहिला मी तो. आणि आज इथे येण्याचं कारण ते आवडलं नसतं तर मी खरंच आलो नसतो. कारण मला यांनी आधी सांगितलं की सिनेमा आता तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा दाखवला तेव्हा सिनेमागृहात तुम्ही एकटेच होतात, कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. राहुल शेजारी येऊन बसला तर नाना ॲक्च्युली सिनेमा बघता होता नोट्स काढत होते. तर ते असं म्हणाले की राहुल तू इथं बसू नको कारण मी नोट्स काढतोय, तू नंतर ये. आणि नंतर तुम्ही दिलंत त्यांना हे की सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रचंड आवडल्याशिवाय तुम्ही येणार नाही, हे खरंच आहे. आणि हाच मला इथनं सुरुवात करायची होती की सिनेमा एवढा तुम्ही बघितलात, तुम्हाला आजवर अनेक बायोपिक्स तुम्ही बघितलेतच, ते तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंच. सिनेमा बालगंधर्व अतिशय आवडला होता, मी त्याला सांगितलं होतं. बालगंधर्व दुसरं असं म्हणजे कोणी करूच नाही येतो, इतका अप्रतिम त्यांनी केला होता. पण वसंतरावांना मी भेटलेलो आहे. हां, मला ते विचारायचं, वसंतरावांच्या काय आठवणी आहेत? त्यामुळे म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. एक नाईलाजास्तव त्यांच्या, मी ते महाबळेश्वरला थोडा वेळ तबला वाजवला त्यांच्याबरोबर. काय सांगता? हो हो. ते म्हणाले होते की तू वाजव, तुला ह्या लयीत येत आहे ना त्याच्यात वाजव, काही चुकलं तर माझं चुकलं असं मी समजेन, तू वाजवत राहा. तर त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर खूप वर्षांनी पुरुषच्या वेळी भाई आणि वसंतराव दोघंही आले होते नाटकाला, बालगंधर्वला. आणि मग अतिशय कौतुक केलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की इतक्या वर्षापूर्वी मी तुम्हाला तिथे भेटलो होतो. आणि तर बरं झालं म्हणले, संगीताच्या मागे नाही लागलास, हे करतोयस तर जास्त बरं आहे. कारण तसं त्यांच्या आणि तुमच्या ह्याच्यातली एक समान दुवा म्हणजे मातृप्रेम. त्यांनाही मातृसुख भरपूर मिळालं, तुम्हालाही मिळालं. म्हणजे अर्थात तुम्ही आता म्हणालात तुमचा गळा जरी नसला गाण्याचा तरी अनेक गायकांना तुम्ही म्हणजे त्यांच्या मैफिली खाजगीत
घरी म्हणजे तुम्ही करताच, मी इव्हन राहुलसुद्धा बरेचदा तुमच्याकडे गायला आलेला आहे, गुलाम अली आलेले आहेत. तर वसंतरावांची अशी प्रत्यक्ष मैफिल तुम्ही त्यावेळेला तुम्हाला कसा? नाही नाही, मी खूप वेळ पाहिल्यात, मी ऐकल्यात त्या, पण त्यावेळी काही फारसं काही छान वाटतं. आताही तसंच आहे संगीताच्या बाबतीत, छान वाटतं, कळत काहीच नाही त्यातलं. काहीतरी परवा त्यात एक कुठलं तरी गाणं तू ते, हां, तर त्याला मी म्हटलं अरे ते का नाही तुझे रूप, काय कुठलं ते गाणं सुरेशचं, तर मी तू म्हणलास नाही तोच राग आहे. मी म्हटलं आता आपण राग कळत नाही आपल्याला, तर ते येतो. गाणं आणि हे गाणं सारखं ऐकणार. तो म्हणला हो हो तो राग साहेब आहे. तो म्हणजे एवढं तरी कळायला लागलं ऐकून ऐकून. नाही नाही, तसं नाही नाना, तुम्ही मला कळलं की गाणं ऐकल्यानंतर त्या गाण्याचं एक्सप्रेशन तुम्हाला चित्रात दिसतं, असं तुम्ही मागे एकदा बोलला होतात. तुम्ही चित्रच काढलं त्यावेळेला, पोर्ट्रेट काढलं असं मी. नाही नाही तसं काही नाही, फारसं काही चुकीचं ऐकलेलं आहे. पण रशीद खान किंवा कौशिकी, म्हणजे रशीद त्याचं गाणं संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी बसतो आणि मग त्याच्यानंतर तो सुरू होतो. तर इतका छान रात्रभर त्याचं चाललेलं असतं. मग पण ते ऐकायला, आणि त्यावेळी त्यांना जेवण करून खायला घालणं, त्यांची सेवा करायची त्यावेळी, कारण आपण त्यातले ढ आहोत, आपल्याला काही येत नाही. पण ज्यावेळी तो गायला लागतो त्यावेळी रशीद रात्री, किंवा मी त्या दिवशी कौशिकीचं गाणं ऐकायला गेलो होतो आम्ही सकाळी पहाटे दिवाळीच्या वेळी, तर इतकं अप्रतिम काहीतरी वाटतं. ही लोक अगदी आम्हाला कुठल्याही तिकिटाविना एक वेगळ्या ग्रहावर घेऊन जातात, छानपैकी फिरून आणतात. त्यामुळे आनंद, आणि आपल्याला जे येत नाही ते समोरच्याला येतं याचं कौतुक जास्त असतं, आणि त्यातून हे परकोटीचे आहेत लोक. कारण मनस्वीपणा हा त्यांचा आणि तुमचाही आवडीचा भाग आहे. सिनेमाचं प्रमोशन म्हणजे त्याच्यावर रिव्ह्यूज लिहून येणं, लोकांनी वर्ड ऑफ माउथ तो नंतर मिळणं, पण नानाने सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड आवडलेला आहे. हीच तुमच्या सिनेमा चालण्याची सुरुवात इथंच झाली आहे मी म्हणेन. कारण एवढं सिनेमा मुक्तपणे चालेल वगैरे याच्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. हां, अतिशय चालेल, अतिशय लोकांना आवडेल. एक तर मुळामध्ये ज्या इतक्या उत्तुंग प्रतिभेची जी माणसं आहेत त्यांच्याबद्दलचं इतकं समजून घेणं, आणि त्याच्यानंतर इतक्या चांगल्या पद्धतीनं निपुण अप्रतिम केलेलं आहेस तू. खरं सांगतो, सगळ्यांची कामं तर खरंच छान आहेत, कोणालाही नाव ठेवता येत नाही आहे. आणि इथे आलोय, तुम्ही मला बोलवलंय, नाईलाजापोटी मला हे बोलायचं म्हणून नाही, मी खरं सांगतो, घाण असतं तर मी घाण बोललो असं आलोच नसतो, तो भाग वेगळा. इतका अप्रतिम, मी पुन्हा पुन्हा मला हा चित्रपट पाहायला आवडेल. म्हणजे मी गेला बाजार अजून एक 6-7 वेळा हा सिनेमा मी बघू शकतो. तर त्यामुळे ते नव्यानं, आणि राहुल खरं सांगतो की चांगलं गातोस. त्या दिवशी राहुलला मी खाजगीमध्ये बोलत असताना म्हटलं आता तू छान गायला लागलायस, ते झालंच की, आता तू इथे आल्यानंतर गाऊ नकोस, तुला जसं वाटतं तसा कोणाला विचारू नकोस मी काय गाऊ किंवा हे असं आहे. तू एक गाण्याव्यतिरिक्त इथून शब्द बोलूच नकोस, कारण तुझं ते असणं आहे ना, नटाचं सुद्धा एका क्षणानंतर त्याच्यानंतर त्यांचं असणं हे फार गरजेचं असतं. नाहीतर त्याच पद्धतीनं तसं सगळ्यांना कसं छान वाटेल म्हणून इथून जे करत राहणं असतं ना, त्याची किळच यायला लागते काही वर्षानं. नंतर असं वाटतं की एकदा तू कुठल्या तरी गाण्याच्या वेळी म्हणाला होतास, एक वेळ अशी यायला पाहिजे की मला जे वाटेल ते मी इथून गाईन आणि तुम्हाला ते आवडेल. आता जी जशी फरमाईश करतात, म्हणजे खरं तर मला फरमाईश करणं हे अतिशय चुकीचं वाटतं, कारण आम्ही आलेलो असतो गप्प छानपैकी, तू जे काही गाशील ते, कारण एरवी तुझं सगळं आहेच की आमच्याकडे साठवलेलं, हल्ली सगळीचकडे मिळतं. पण त्याच्यापेक्षा समोर, म्हणजे किशोरीताई एक दिवस अशाच पहाटे कुठेतरी ठाण्याला होती मैफिलला, नाही तू ये रे, तर गेल्यानंतर तिला तर लाईटचा त्रास व्हायचा, तर त्यामुळे मग ती सकाळी अंधार होता तर सगळं लाईटिंग केलेलं, आणि त्याच्यात जरा हे कमी कर. मग शेवटी मग तिथे त्या ह्याला जाऊन मी सांगितलं की जरा वाढव रे, चेहरा दिसत नाही आहे तिचा. तर मग शेवटी ती चिडली त्याच्यावर. ते म्हटलं अरे काय तुला सांगितलं कमी कर, तर ते म्हटले ते नानांनी सांगितलं मला. अगं म्हटलं तुझं गाणं आम्ही नेहमी ऐकतो, आम्ही आज गाणं पाहायला पण आलेलो आहोत, मला दिसू दे की चेहरा तुझा, हे काय चाललंय तुला, हे नाही दिसत, मला नाही हे चालत. म्हणे त्या रावण बसलाय तो, तुझं वाढव रे बाबा, मी डोळे मिटून गाते. तर मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही तुम्हाला पाहतो त्यावेळी ते पाहण्यामधलं गंमत कुठेतरी आतमध्ये तुम्ही झिरपत राहता. तुझ्या पद्धतीनं आता ते शेवटचं गाणं म्हणत असताना काही कळत नाही, आमच्या नकळत आमच्यामध्ये काहीतरी आतमध्ये बदल होत असतो. त्याच्यासाठी आम्ही येतो पाहायला, नाहीतर काही तुम्ही अवेलेबल सगळीकडेच आहात ते जिवंत पाहायला, आणि त्याचा आनंद फार मोठा असतो.
वा नाना, धन्यवाद. हो धन्यवादच म्हणायचं आहे. हं. कारण माझ्या ते सिनेमा पाहिलेली पहिली व्यक्ती तुम्हीच आहात. आम्हाला पण नाही अजून बघायला मिळालेला. त्यामुळे तुमच्याकडनं कौतुक होणं आणि ही वस्तुस्थिती आहे. नाना उगाचच आवाजवी कौतुक करत नाहीत आणि खोटी प्रशंसा नाही. आवडले तर आवडले, नाही तर नाही. आणि तुम्हाला आवडलं आहे हे मी उगाचच असं म्हणत नाही. सिनेमा आवडलं आहे असं कोण सांगतं याला खूप महत्त्व आहे आज. आणि ते तुमच्या तोंडातनं येणं ॲक्च्युली खरं म्हणजे लोकांना विश्वासार्हता वाटते. आणि लोक बघायला जातात की नाही 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 जाणकार लोक सांगतायत आणि त्यात तुम्ही सांगताय म्हणजे हा सिनेमा बघायला जायलाच पाहिजे. हे जाणकार म्हणून नाही, मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून तो पाहत होतो आणि म्हणून मला तो आवडला. हां. जाणकार म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाता. सिनेमाची गोष्ट ऐकताना सुद्धा हे सगळ्यात महत्त्वाचं, मी प्रेक्षक असलो तर मला हे पाहायला आवडेल का अशी मी ती गोष्ट ऐकतो. मला ते पाहायला आवडलं नाही तर मी त्यांना सांगतो मला ती करायची नाही. आत्ता मला हा म्हणाला की नाही तुम्ही आमचं ते जिओचं हे करताय का, नेटफ्लिक्सची प्रकाश ज्याची सिरियल. म्हटलं मी ती वाचतोय, आवडली तर करेन, नाही तर नाही करणार. कारण पहिल्यांदा मला आवडायला पाहिजे तर मग तुम्हाला आवडण्यासारखं मी काहीतरी करेन ना रे. तर त्यामुळे मी एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळी मी ते नट म्हणून मी तिथे ते बघायला लागलो तर ते शक्य नाही. साधं आपलं छान, मला हे बरं वाटतं. नाही जाणकार या अर्थानं मी म्हटलं की तुम्ही संगीतातले जाणकार नाही आहात हे तुम्ही प्रांजळपणाने सांगितलं, तो मुद्दा झाला. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला मानत माणूस असं जेव्हा सांगतो, व्यासंगी माणूस, तेव्हा लोकांना मी त्या अर्थानं म्हणत होतो. संगीतातलं असं म्हणून नव्हे. आणि ते तुम्ही सांगितलंच काय की तुमच्याकडे गळा नाही वगैरे हा मुद्दाच अरे नाहीये. मी गाणं ऐकता आता तुम्ही इतकं या- सुंदर. नाही ऐकायला कारण ते- दिदीला मी असा इथे खाली बसून तिच्या गुडघ्यावर हात ठेवून, अगं तू माझ्या सिनेमातली गाणी म्हणशील का. ती म्हणली हो मी गाईन. प्रकाश रानडेच्या बरोबर गाडीतून परत जाताना म्हणाली खूप वर्षाने कोणीतरी मला अरे तुरे म्हणला. अगं म्हटलं तू आता इतकी माझी इतकी आहे त्यावेळी तुला अहो जाऊ कसं करणार मी पुढच्या वेळी भेटल्यानंतर. म्हटलं आणि केवढं तेवढून ठेवलेलं आहे. दिदी गेलेलीच नाही आहे कारण ती सतत राहणारच आहे. केवढं समृद्ध करून, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये पण मला कधीही आयुष्यात एकटं वाटलं नाही. कारण ही मंडळी सतत आहेत रे बरोबर. एकटं कधी ज्यांना वाटते ते करंट आहेत. खरं सांगतो इतकी छान आपल्याला सोबत सगळी केलेली आहे, इतकं काहीतरी छान दिलं. मी तिच्याबद्दल लिहिताना म्हटलं होतं कधी आई असते, कधी मित्र असते, कधी प्रेयसी असते, बहीण असते, बाप असते. किती छान करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. कशासाठी रडायचं. आपल्याला ज्यावेळी परतीच्या वाटेवर असताना कधी निघायची वेळ येईल माहिती नाही. आणि बरं परतीची वाट कधी सुरू होते तेही माहिती नाही. त्यामुळे ही मंडळी आपल्या जसे भाईंचे गणगोत होते तसे हे आपले गणगोत आहेत सगळे. छान. आणि मी तुमचा खरंच आभारी आहे तुमचा सगळ्यांचा. आमचं आयुष्य तुम्ही समृद्ध केलेलं आहे. असंच काहीतरी छान, कारण तू चांगली छान करतोस ग काम. मी तुझ्याबद्दल का ग्रह केला होता, कदाचित ती त्या पद्धतीची सिरियल होती म्हणून तसं असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतक्या ह्यानी आलात ह्या अशा ठिकाणी. म्हणजे मला सान्याचं आश्चर्य वाटलं. सान्याला म्हटलं अरे तू हे झीमध्ये असताना हा सिनेमा केला होतास ना. तो म्हटला हो. त्याच्यानंतर अमुक ठिकाणी गेला आणि मग त्याच्यानंतर आता ह्या तमिळ गेला. म्हणजे तो सिनेमा त्याच्या मागे फिरतोय. केवढा महान आहेस रे तू साने. अहो गुरुजी कुठं आहात तुम्ही. तिकडे असे झाडाच्या मागे लपू नका, या इकडे या, पुढे या. हां कमाल आहे तुझा पिच्छा काही सोडत नाही आहे. हां छान छान. धन्यवाद. शेवटपर्यंत वसंतरावांबरोबर राहिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. आणि त्याची म्हणजे खासियत आहे तो अतिशय छान सिनेमा पोचवतो. कारण मी नटसम्राटच्या वेळी होतो ना आम्ही बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा तुझे वेगळे धन्यवाद. वा या नाना मनपूर्वक आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.